ना आता थोडं मला वाटतंय यस 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 नवीन सीझन बद्दल काय सांगाल हां हे 2 मिनिटं ब्रेक घ्यावाच लागेल याच्यामुळं ते म्हणले तुम्ही डान्स करायला म्हणून त्यांनी गाणं लावलं होतं माहिती आहे का ते यस ते पण नसतात आहे ही झुमका बाली पोर हाय नदी किनारी चालली झुमका बाली पोर हाय नदी किनारी चाल मस्तानी माझं नावच तुझं माझं बाजीरावच माझं नावच तुझं माझं बाजीरावच तुले सांगे मी ऐसो साजन मला करेल दोन्ही साजनी हाय झुमक्या वाली पोर हाय नदी किनारी चालली झुमका वाली पोर हाय नदी किनारी चालली ऊन पडे तुझ्या साडीवर पोरी येशील का माझ्या गाडीवर ऊन पडे तुझ्या साडीवर पोरी येशील माझ्या गाडीवर अशी लगबग करू नको घायल ऐशी लगभग कसं दाखव बरं हा वनिता मॅडम करतील का तुमच्या स्टाईलमध्ये. हा हा यांच्या स्टाईल मध्ये हा लगभग कसं अशी लगबग करू नको घायल हा. ऐशी लगबग करू नको घायल थोडी नजर दे मन प्यार हाय झुमक्या वाली पोर हाय नदी किनारी चालली हाय झुमक्या वाली पोर हाय नदी किनारी वचवर अग शालू झोका दे गो मैना 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 फुगडी नाही आणली रुसू नको मैना फुगडी नाही आणली रुसू नको मैना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना महाराष्ट्राची हस्तकला झोका दे गो मैना ओ टाळ्या नाही वाजले हो यस ऐकलंय दमवलं बाया बया दमवायसाठीच माझ्याकडे आता mic धापा दिला टाकत टाकतच बोलते तुमच्या बरोबर होता. यस मला सांगा तुमचं महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधलं आवडतं स्किट कोणतं तुमचं सगळ्यात आवडतं जे आतापर्यंत तुम्ही परफॉर्म एवढे सारे केले असतील प्रेक्षकांना खरं तर हे विचारायचं होतं ऍक्च्युली प्रेक्षकांना विचारलं पाहिजे की तुमचं आवडतं स्किट कोणतं आहे मी तर सांगेल यांच्या वतीनं तुम्ही एवढं भारी करता सगळे स्किट आवडतात पण तुमचं आवडतं कोणतं माझे तर बरेच आहेत सासू सून ज्यांच्यावर सगळेजण खूप प्रेम करतात ते तुम्ही जे चालता ना ते बघण्यासारखं असतं हो असं. काय चालू काय आता हिला चालू दाखवायला सांगा. अग्निपरीक्षा हा सरडा तुम्ही काय बघायचंय तुम्हाला लवकर चेतनासाठी झालं पाहिजे मला खूप नाचवलं यार सरडा सरडा कसा करायचा हो जो बोलेल त्याला इकडे माझ्यावर येऊन करायला लागेल आता बोला काय कुठला प्राणी तुम्ही कुठलाही सांगा तुम्ही बदक कांगारू कांगारू ती कांगारू खूप भारी करते तुम्ही डायलॉग मारा मग ते करतील हाय का आता जावा तवा दातीच कसती दाताडीच की कुठली आ? मला दाताड विचकी म्हणाल्या आई मी काय दाताडीच की का आ, वड वड नागपर हित येऊ दे हित हितनी शेमडाच्या धारा लागल्या पाहिजे इथे आज माझा नवरा पण आहे आई ओय, नवऱ्याची धमकी कुणाला देते ग आ? आहे तर आहे ना माझा नवरा मंदिर आहे तर आहे सांगा आई ना बरोबर बोलते माझी मम्मी बरोबर बोलते मम्मी बाई शेपूट घातली तुझ्या नवऱ्यानं बाई माझ्या नवऱ्यानं शेपूट घातली बाई सगळे नवरे त्यांच्या आई समोर शेपूटच घालतात नंतर बायको बरोबर बरोबर गुलुगुलू करत असतात बाई बरं झालं म्हणे लग्न नाही केलं त्याच्याकडे कुठं चालली ग कांगारू कुठली बाई चालला पाहिजे बरं मग अशी लय जणांनी उड्या मारल्यात बाई मला कांगारू म्हणाले आम्ही काय कांगारू आहे का कशी मारलीस
ह्यो पाय बघितला का? मी नाही. तुम्ही काय आता फुकटात काय शो लावणार आहे का अक्का? बघा की अर्धा टीव्हीवर सगळं स्किट करून हाय का तुम्ही टाळ्या पण वाजवाय तयार अरे नाही? वाजू दे जोरदार टाळ्या. येस येस. कधी येणार आहे, कधी शो असणार आहे हेही सांगा, किती वाजता असणार आहे आणि वार कोणते कोणते? खरं तर प्रेक्षकांना सगळं माहिती आहे, त्यांना नव्याने सांगायची गरज नाही, पण तरी पण आम्ही आलोय आता सांगतोय. नवीन सीझन सुरू झाला आहे 2 डिसेंबरपासून आणि आता आम्ही एक एक्स्ट्रा दिवस येणार आहोत. तुमच्या डिमांडमुळे आम्ही अजून जास्त वेळ तुमच्यासाठी टी व्हीवरती प्रक्षेपण करणार आहे. तर सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांची लाडकी महाराष्ट्राची हास्य जत्रा फक्त आपल्या सोनी मराठीवर. येस 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 येस. जे मंदारजी काय सांगाल तुम्ही, कोणाबरोबर स्किट करताना तुमच्यावर दडपण येतं या तिघांमध्ये? आता निखिल असेल की त्यानंतर चेतनाजी असतील किंवा वनिता मॅडम असतील, कोणाबरोबर तुम्हाला स्किट करताना दडपण नाही येत. हा बरं कसं वाटतं, म्हणजे सगळ्यात आवडतं कोणाबरोबर? हे आम्ही तिघे आहेत, म्हणून तर आम्ही एकत्र आलो इकडे. येस. दडपण अजिबात येत नाही, पण आम्ही जर तिघं असू एका स्किट मध्ये मग मजा. नाही तुम्ही कारण एकमेकांना कळतं की बाबा ह्याला जर ऍडिशन घ्यायचं डोळ्यातच कळतं, याला घ्यायचं तर आपण शांत राहिलो पाहिजे. व्यवस्थित चपकल होते स्किट. क्या बात आहे. येस. चेतनाजी तुम्ही काय सांगाल मालिकेबद्दल, नवीन याच्याबद्दल, या नवीन सीझन बद्दल? आणि एक दिवस वाढवून येत आहे तुम्ही, त्याबद्दल तुमची सासू सोन्याची जोडी तर म्हणजे कमाल आहे, अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला आहे, आणि त्याबद्दल काय सांगाल आणखीन? नवीन सीझन येतोय, एक दिवस एक्स्ट्रा येतोय, तर आमच्यावर जबाबदारी जास्त आहे. कारण तुम्ही एवढं प्रेम करता आमच्यावर की आमची जबाबदारी वाढली आहे की काय अजून नवीन देऊ शकतो आम्ही. तर नवीन नक्कीच काहीतरी घेऊन येऊ. नवीन कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळतील, नवीन सिरीजेस अजून बघायला मिळतील, किंवा आहे त्या सिरीजमध्ये 2 कॅरेक्टर्स मिक्स होतील किंवा 2 सिरीज पण मिक्स होऊ शकतात, असे काहीतरी प्रयत्न चालू आहेत. आणि खरं तर आम्हाला पण माहिती नसतं की काय विषय, काय स्किट आम्हाला लिहून येते. सो त्याच्यात अजून काय नवीन नवीन करण्याचा, काय करू शकतो याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. यस, धन्यवाद. निखिलजी तुम्ही काय सांगाल नवीन सीझन बद्दल, आणि तुम्ही आज आमच्या वाईकरांना काय संदेश द्याल? एकदम छान असा आज या तुम्ही वाईमध्ये आलात, आणि ज्यांनी तुम्हाला आमंत्रित केलंय ते उत्कर्ष पतसंस्था असेल, सगळेच त्यांचे सहकारी, सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद. बोला. बऱ्यापैकी तिघांनी सगळं सांगितलेलं आहे, मी वेगळं काही सांगणार नाही. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही आहे, तुम्हाला पुढचा कार्यक्रम एन्जॉय करायचा मला कळतंय. तर एवढंच सांगेन की नवा सीझन तुमच्यासाठी खास घेऊन येतोय. पुन्हा एकदा आम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय सगळे. तर आत्तापर्यंत जे तुम्ही प्रेम दाखवत आलेले आहात आणि अजूनही दाखवत आहेत, तसंच प्रेम कायम ठेवा. आणि रोज सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता महाराष्ट्राची असेल तर नक्की बघा. थँक्यू. यस यस यस. तुम्हाला जायची गडबड आहे का? तुम्हाला नाही ना? हो का नाही हे सांगा. सह्याद्री हो, ते पाखरा आजाद केलं तुला कुणाकुणाला माहिती? हात वर करा बरं. माहिती आहे ना? ह्यांना डान्स करायला लावायचं का दादा? आता त्यांना जायची गडबड आहे. सह्याद्री उचल ग. प्रेम वरवरलं र तुझं, आता मन भरलं र तुझं, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. प्रेम वरवरलं र तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. धन्यवाद. बनेला जायची गडबड आहे. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नाही नाही, वनिता मॅडम नाराज झाल्या माहित आहे का? गंगू तारुण्य तुझ बेफाम, जसा इश्काचा आयटम बॉम्ब. गंगू तारुण्य तुझं बेफाम,
जणू इश्काचा आयटम बॉम्ब तुम्हा ठाऊक आहे आम्हा हवा आहे का नका सांगू असं गंगा राम वने तारुण्यात जमे भाव जणू इश्काचा आयटम बॉम्ब वने तारुण्यात जमे भाव जणू इश्काचा आयटम बॉम्ब तुम्हा ठाऊक आहे आम्हा हवा आहे का असं सांगू नका गंगा राम वने तारुण्यात जमे भाव जणू इश्काचा आयटम धन्यवाद. महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहायला विसरू नका सोमवार ते बुधवार 9:30 वाजता सोनी मराठीवर. आणि आता आपण पुढे बोलतोय सत्कार सोहळ्याकडे आणि लगेचच पुन्हा होम मिनिस्टरकडे जाणार आहोत मॅडमचं एक गाणं आणखीन होणार आहे आधी ओके तर पुन्हा एकदा मी सुरूपजींना विनंती करतो की आपण कंटिन्यू करूयात एक सुंदर असं गाणं हा देऊ हॅलो हॅलो